गुड मॉर्निंग, सुप्रभात. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझे नवनवीन अतिशय सुंदर असे ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग बघूया. आज हे पहा, पूजा झालेली आहे. पूजा करून यश माझा फरशी पुसत आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर फरशी पुसतोय. कारण तुम्हाला वाटत असेल की मुलगा आहे फरशी पुसतो, पण माझ्या हाताचं ऑपरेशन झाल्यामुळं मला जास्त हाताने असं काही करता येत नाही. ऑपरेशन होऊन खूप दिवस झाले, पण मी सांभाळते, कारण स्वयंपाकासाठी आपल्याकडे दुसरं कोणी नाही म्हणून. मग हे पहा, माझा मुलगा यश हा असा फरशी पुसतो. बघा, ह्याला पोछानं पुसलं तरी समाधान होत नाही, एवढा स्वच्छ की विचारता सोय नाही. हा परत एकदा पोछानं पुसून परत एकदा कपड्यानं पुसतो बरं का. बघा तुम्ही, अतिशय स्वच्छ माणूस आहे हा. खूप छान फरशी पुसतो. फरशीच नाही, कोणतंही काम तो अतिशय जीव लावून करतो, मग ती कुठल्याही क्षेत्रातला असो. काल परवाला शेंगदाणे भाजलेले होते. आता मी कसं करते माहिती आहे का, एकदाच शेंगदाणे भाजून घेते. बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे, चांगले थंड होऊ द्यायचे. आज भाजलेले शेंगदाणे हे असे शेंगदाणे भाजायचे अगोदर आणि असं आपटायचं, ह्याच्यावरलं सगळं निघून जाते. ह्याला सुपात घालून पाकडलं की असं सुंदर कूट करायला पांढरे शुभ्र शेंगदाणे होतात बरं का. तुम्ही पण ट्राय करा. अगोदर असं शेंगदाणे भाजायचे बारीक गॅसवर. शेंगदाणे भाजले की असं एका पिशवीत त्याला घालायचे. हे पहा, असं घालायचं, असं पकडायचं आणि ह्याला हलक्या 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 हातानं असं ह्याला धोपटायचं, म्हणजे बडवायचं. तुमच्या डोक्यात जर कोणाचा राग असला तर करू शकता असं, पण हळू, शेंगदाणे फुटून जातील त्या रागाच्या भारात. वाटलेल्यापर्यंत करायचं. आता वाटायचं अशा प्रकारे का बघू शकता तुम्ही किती सुंदर शेंगदाणे होतात. पांढरे शुभ्र कूट खूप छान होते. कसं असतंय, बोलायचं कूट नाही, शेंगदाण्याचं कूट. तुम्ही बघा कसला असं पूर्ण तेल सुटते माझ्या शेंगदाण्याच्या कुटाला. असलं चिकट चिकट इतके मस्त. थोडं जरी कूट घातलं तर भाजीला पण तेल सुटतं आणि कूट तर एवढं छान पांढरं शुभ्र, 1 महिना काही होत नाही. बघा तुम्ही, मी 3 किलो शेंगदाणे आणते, 2 किलोचं कूट करते, तयार करून ठेवायचे. पोहे उपीट करायलो की पटकन टाकता येते. शेंगदाणे भाजावरलं काढा नको. मी अशा प्रकारे महिन्याचं स्टोर करून ठेवते बरं का. हे बघा तुम्ही, कूट पण आणि अशा प्रकारे शेंगदाणे खायला भाकरी सोबत तोंडीला कूट वाटायचंय आपल्याला भाजीसाठी. हे पा असं. आता तुम्ही बघू शकता कसलं सुंदर कूट झालंय. तुम्हाला पण हे वाटेल माझ्या कुटाचा आहे का कुट असं काळपट काहीतरी चट्टा. शेंगदाणेच तेवढे सुंदर बारीक गॅसवर. मला कमीत कमी 3 किलो शेंगदाणे भाजायला 2 तास लागतात. हे पा, बघा तुम्ही कसलं पांढरं शुभ्र कूट झालंय. आहे का नाही बदामाच्या कुटासारखं. कोण म्हणतंय हे शेंगदाण्याचं कूट आहे. तुम्ही बघा अशा ह्या पद्धतीनं करून, जर तुम्हाला कोणी म्हणलं, आणि टेस्ट पण सेम बदामासारखी येणार. हे गरिबाचं शेंगदाणे म्हणजे गरिबाचं बदाम असतं बरं का. तुम्ही बघू शकता. हां, त्याला साधं सुद्धा म्हणायचं नाही. शेंगदाणा हा फार हेल्दी असतो व्यवस्थित वापरला तर. मग आता आज काय माहिती आहे का, माझ्या गन्नू साहेबची जयंती आहे. गन्नू साहेब म्हणजे कोण कळालं का. हां, तेच ते गणपती बाप्पा आपले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. मी त्यांच्यासाठी हे मोमोज बनवत आहे. कसले सुंदर. तुम्ही ह्याला काय म्हणतात. आम्ही ह्याला मोदक म्हणतो. आणि मी दर चतुर्थीला, माझ्या यशची महिन्याची चतुर्थी असती, गेले कमीत कमी 10 वर्ष झालं माझा यश चतुर्थी करतो बरं का. आणि चतुर्थीला मी महिन्याला मोदक करते. आणि मी मोदक अशा प्रकारे करते. तुम्ही पण शिका. जर कोणाला मोदक येत नसले
तर हे पहा अशी लाटी लाटायची, छोटी एकदम पातळ लाटी लाटायची. बायका काय करतात, हाताने असं गोल 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 करायचं, मध्ये सारण भरायचं आणि करायचं. ते तळलं की आतमध्ये पीठ राहतं. तुम्ही अशा प्रकारे मोदक तर करून बघा. नाही जर तुम्हाला हे पुढच्या वेळेस 11 करून बघा, पुढच्या वेळेस 21 करायला होतील लेकरं तुम्हाला. एवढे सुंदर असे मोदक होतात. पातळ लाटी लाटून घ्यायचं. हे पहा बघा मी लाटी कशी लाटत आहे. अशी एवढी पातळ लाटायची की एकदम अशी खुसखुशीत झाले पाहिजेत सगळे मोदक. मी आता 11 मोदक करायला घेतलेत, पण आता व्हायलेत 15. 11 देवाला दाखवा, उरलेले आपल्या पोटाला बी दाखवलं पाहिजे, कारण पोटाला दाखवल्याशिवाय कसं जमेल हो. हे पहा आहेत का नाही सेम मम्मूजसारखं. भरायची पण टेक्निक आहे. हे पहा असं धरून लेअर तर एवढे सुंदर येतात की बस खूप छान. हे पहा अशा प्रकारे कढईमध्ये तेल तापलेलं आहे. आता मी माझे मोदक तळत आहे. यश लाईट गेला का? काय तर करावं म्हटलं तर काय तर घ्यायचं. हे का लाईट गेली. आता चला गॅसवर करूया. काय करणार, चलो नाही कच्चा उग जाळ्याला. म्हणजे थोडे पाय दुखतायत अशात. मला थायरॉइड आहे, त्याच्यामुळं थोडा हाडाचा प्रॉब्लेम आहे. दुखतेत, पाय दुखतात. म्हणून मी खूप काही कामं जास्त वेळाची अशी किचनवट्ट्यावरच बसून करत असते. का तर माझा किचनवट्टा खूप मोठा आहे बरं का, याला आकाराचा. हे पहा बघू शकता कसले मोमोज तयार केले. खाली आले पोरांनी माझ्या, म्हणलं किरायदारांनी काकू 2 दिवस झाले ह्या रूमला कुलूप नाही, पोरं दिसत नाहीत, म्हणून बघावं म्हणलं कसं काय. तर बापरे, बघा हे किरायदाराचा कारभार तुम्ही बघू शकता. हे लातूरचे असले मूर्ख किरायदार आहेत. बघा तुम्ही कसली घाण केली आहे. बापरे रूम, बाय ग काय म्हणावं का नाही माय. हे पा कसा विश्वास ठेवावं. माझ्याकडे मुलं किरायनं होते. ह्या रूममध्ये 4 मुलं राहायचे. पवार नावाचा मुलगा होता आणि त्यांनी माझे नातेवाईक आहेत काकू म्हणून त्याच्याच पाहुण्यातले 3 मुलं आणून अशा प्रकारे ह्या कॉटवर 4 जण मुलं राहत होते. आणि हे पा मी हळदी कुंकाला गेले तोपर्यंत हे 2 महिन्याचं भाडं आहे चौघाकडे, पण त्यातल्या एकाने देऊन रूम सोडलेली होती. पण ह्या 3घांचं भाडं आहे 2-2 महिन्याचं. भाडं न देता न सांगता हे पा रूम सोडून गेलेत. रूम कसली घाण केलेत बघू शकता. कसली सुंदर फरशी, कलरला कसले घाण केले. हे का बुटं, चपलं, कॉट खाली घाण. हे बघू शकता. असल्या मूर्ख किरायदारापासून सगळेजण सावध राहा. कारण मी अडाऊन्स घेतलं नव्हतं, कारण जाऊ द्या म्हटलं परिस्थिती आहे. कशाला काय म्हणायचं. देतात पोरं भाडं. माझ्याकडे नेहमी पोरं कॉट बेसिसवर राहतात भाड्यानं, पण ह्यावेळेसचे फार खराब लागले बरं का पोरं. हे सगळं बघून इतका राग वैताग आला होता. पण काय करणार, हळदी कुंकाचा पिरियड आहे, मला हळदी कुंकाला जायचं होतं. पटकन मी वरी जाऊन तयार झाले. 5-5:30 वाजले होते. मग तयार होऊन पहिले म्हणलं मोदक केले होते. माहिती आहे ना आपल्याला कुठं जायचं आहे. हां चला तर मग मी तुम्हाला घेऊन जाते आमच्या लातूरच्या स्वयंभू गणपतीला. त्या गणपतीचं नाव सांगणार नाही, तुम्ही ओळखा बरं मी कुठल्या गणपतीला जात आहे बघा. चला तर मग माझ्यासोबत तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. एवढं सुंदर गणपती मंदिर आहे. मंदिर छोटं आहे, पण माझे गन्नू साहेब जर एवढे सुंदर आणि मोठे आहेत, तुम्हाला सुद्धा हेवा वाटेल माझ्या गन्नू साहेबचा. मला ना गणपती म्हणायला आवडत नाही, मी गन्नू साहेब म्हणत असते. मी खूप वर्षापासून गन्नू साहेब म्हणते. गन्नू साहेबला माझ्या यशचं खूप खूप प्रेम आहे. आणि आम्ही गेले 4 वर्ष झालं आमच्या घरापासून कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर लांब येतो हा गन्नू साहेब. तरी पण आम्ही हा लातूरचा जुना गणपती असल्यामुळं आम्ही सिद्धेश्वरला आलो आणि आम्हाला आमच्या महेश गाडेकरांनी सांगितलं की आमचा गणपती हा खूप नवसाला फावतो, खूप छान आहे, तुम्ही एकदा येऊन तरी जावा ताई म्हणल्याच्या नंतर इथं आलो. आणि आमचं एवढं प्रेम झालं ह्या गणपतीवर. सुंदर सजवले ना. ऐको बाई 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 बापरे, गुलाबाची फुलं माझा यश सजवलंय साहेबच्या कानात काय बोलतोय. आणि गन्नू साहेब नाही, हा मुश्यक आहे.
मुशकजीच्या कानामध्ये काहीतरी बोलला बरं का आता यश. आता मी पण बोलते, गन्नू साहेब माझ्या लेकरावाला सुखी ठेव, असं मी मुशकला सांगितलं. गन्नू साहेबला मुशक सांगत असतो, जर तुमची काही इच्छा असेल, जर तुम्हाला काही हवं असलं तर ते मुशकजीच्या कानात सांगायचं. मुशकजीचं लवकर ऐकतात गन्नू साहेब. हे पा माझे गन्नू साहेब किती डोळे भरून आणलेत, मला रागवायलेत माहिती का. सकाळपासून वाट बघतोय सरस्वती, का आली नाही तू? आत्ता 6 वाजता यायचं असतंय का? आज माझा हॅपी बर्थडे होता, मग तू का नाही आली? असं म्हणत होते. असं म्हणत म्हणत गन्नू साहेबशी मी गप्पा मारत मी आलाबला घेतल्या गन्नू साहेबच्या. आणि मी माझं एवढं मन हरवून गेलं ना. बघू शकता कसलं अप्रतिम सजवलेलं आहे की इथून यावंच वाटत नाही, एवढं सुंदर सजवलेलं आहे. बघू शकता माझे गन्नू साहेब खूप लांबून सगळ्या अख्ख्या लातूरमधून येतात. हे जुनं जेव्हा लातूर वसलं तेव्हापासूनचा हा गणपती आहे म्हणतात. मला तेवढं काही माहिती नाही, पण जेव्हापासनं मी बघते तेव्हापासनं हे मंदिर एवढं सुंदर छोटं मंदिर आहे, अतिशय सुरेख. आतमधून दर्शन घेऊन बाहेर आले तर आमच्या काकूनी मला ना प्रसाद दिला. आज गन्नू साहेबचं जेवण असते, पण थोडं माझं मिस झालं, मी येऊ शकले नाही काही कारणास्तव प्रसाद घ्यायला. कारण मी महिन्याला प्रत्येक चतुर्थीला इथे येत असते. मग मावशीने प्रसाद दिला, प्रसाद घेतला आणि मग लगेच रस्त्यामध्ये माता राणीचं मंदिर आहे. मग माता राणी तर म्हणल्याच्या नंतर काय बघायचीच सोय नाही. हे देशपांडे गल्लीतलं तुळजाभवानीचं ठाणं आहे म्हणतात. मला काही माहिती नाही, पण सगळे लातूरचे लोक म्हणतात की हे तुळजाभवानीचं मेन ठाणं आहे. म्हणून मी पण दरवर्षी दर महिन्याला इथं येते, दर्शन करते. आणि मग ही गोलाईतच मंदिर असल्यामुळं तिथून आम्ही गोलाईत आलो. मला उद्या आपल्या इथं हळदी कुंकू आहे ना, मग त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी फुलं हार घ्यायचे होते. ती घ्यायचं तिकडंच सोडून दिले. रस्त्यात भेटला बांगड्याचा गाडा. मग काय बायकाचं काय असतं का? बांगड्या, चप्पल, साडी, कानातलं, गळ्यातलं बघितलं की बायका स्तब्ध. ती गाय बघा पाणी बघून थांबती, तसं बायका बांगड्या बघितल्या की तिथंच थांबणार. मला कलिरे फार आवडले आणि ते कलिरे घेऊन मी पुढे आले. पुढे हे मी हार ठरवून घेतले. अशा प्रकारे सुंदर असे उद्याच्या कार्यक्रमासाठी गजरे, फुलं, हार घेऊन आता इथून. आणि बापरे कशाचं हळदी कुंकून, कशाचं काय, एवढी थंडी वाजत होती की आता ती मेकअप कुठे गेला की